बघा आपल्याला आता एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग शोधायचा आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे मग ती कोणतीही संख्या असेल. आता अगोदर आज आपण फक्त 1 ते 100 पर्यंतचे शोधणार आहोत. मग पुढे जाऊन आपण 100च्या पुढच्या संख्या सुद्धा शोधू शकतो. पण आज आपण प्रॅक्टिस फक्त कशाची करणार आहोत? 100 पर्यंतच्या संख्यांची. 1 ते 100 मध्ये ज्याच्या एकक स्थानी 5 आहे, ज्याच्या एकक स्थानी 5 आहे अशा संख्यांचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. मग आता मला सांगा 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्या. हा बोला. 15 बर, 25 अजून 55 बर, 35 अजून 45 ओके अजून 25 अजून 75 65 ओके. या संख्या घेतल्या आपण. हा या संख्या आपण घेतल्या. या संख्या आपण घेतलेल्या आहेत. याच्या एकक स्थानी काय आहे? 5 आहे. यांच्या एकक स्थानी काय आहे? 5 आहे. तर आता आपल्याला माहितीये वर्ग करणं म्हणजे त्याच संख्येचा 2 वेळा गुणाकार करणं. जसं 35चा जर वर्ग शोधायचा असेल तर 35 गुणिले 35 असं करायला लागेल, बरोबर. पण याच्यासाठी खूप वेळ जातो बाळांनो. परीक्षेला जर तुम्हाला आलं तर खूप वेळ जाणार आहे. तर त्याच्यापेक्षा काय करायचंय लवराज? असं करायचं की एक छोटीशी ट्रिक आहे, ती ट्रिक लक्षात ठेवायची. ट्रिक लक्षात ठेवायची. बघा किती सोपी ट्रिक आहे. आता 15चा तर आपल्याला माहितीच आहे. हा आपण आता 25चा काढूयात. 25चा आपण वर्ग काढूयात. अगोदर काय करायचं? हा जो 5 आहे तो 5चा वर्ग जसाच्या तसा ठेवायचा. 5चा वर्ग काय आहे? बोला. 5चा वर्ग 25 लिहून घेतला आपण. आता ही संख्या काय आहे? पुढे 2 आहे. 2च्या पुढचा नंबर कोणता येतो रे? 2च्या पुढे 3 येतो. कोण येतो? 3. या दोघांचा करायचा गुणाकार. दोघांचा काय करायचा? गुणाकार. 3 दुने 6. 25चा वर्ग 625. आता आपण याचा तसाच काढूयात. याचा सुद्धा आपण तसाच काढूयात. बघा हा 5चा वर्ग बदलायचा नाही. 5चा वर्ग बदलायचा नाही. 5 5 25. 5 5 25. आता 5च्या पुढचा नंबर कोण येतो? 6. 5च्या पुढचा नंबर. ह्या दोघांचा काय करायचा आहे? गुणाकार. काय करायचा आहे? दोघांचा गुणाकार. 6 पंचे 30. 6 पंचे 30. बघा 55चा वर्ग किती पटकन मिळाला. हेच आपण 55 गुणिले 55 करत गेलो असतो तर किती वेळ गेला असता की नाही आपला शुभम? गेला असता ना. आता 35चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. कोण काढून दाखवतो मला? 35चा वर्ग कोण काढतं? हा गीतांजली कम फास्ट. 25 ओके गुड. हा गुड व्हेरी गुड. बघा किती पटकन काढला की नाही तिने 35चा वर्ग. हा त्याच्या खाली 45चा वर्ग कोण काढून दाखवतो मला? हा गुड व्हेरी गुड. बघा 45चा वर्ग सुद्धा तिने किती पटकन काढलाय ना. काय आला? 2025. आपल्याला 45 गुणिले 45 करायला वेळ लागेल. पुढचा कोण काढतंय? हा ज्ञानेश्वर कम फास्ट. दुसरा चौक देऊ. ठीक आहे. 25 व्हेरी गुड. हा हा गुड. बरोबर. अरे वा. बघा 75चा वर्ग किती पटकन काढला त्याने. सांग बाळा वाच. संख्या वाच. काय आला 75चा वर्ग? 5625. 5625. व्हेरी गुड. नेक्स्ट 65चा वर्ग कोण काढून दाखवतं मला? चला लवकर. प्रियंका ये लवकर. कम फास्ट. चार इंग्लिश मध्ये कर. व्हेरी गुड. बघा प्रियंकाने किती पटकन वर्ग काढलाय. प्रियंका 65चा वर्ग काय आला बघा? व्हेरी गुड. 4225. छान. बघा किती पटकन तुम्ही पटापट वर्ग काढलेत की नाही. मग आता मला सांगा परीक्षेला जर तुम्हाला विचारलं की 95चा वर्ग काय आहे, तुम्ही 95 गुणिले 95 करत बसाल?
मग काय करणार, ही ट्रिक यूज करणार, ही ट्रिक यूज करणार. तुम्हाला जर परीक्षेत आलं तर 85चा वर्ग काढा, काय करणार, काय करणार, 5चा वर्ग 25 घेऊन आणि 8च्या पुढचा नंबर 9, 9 8 72, म्हणजे तोंडी आपल्याला सांगता येईल. हा, सांगता येईल की नाही तोंडी पण. बघा, जर 85चा काढायचा आहे तर 5चा वर्ग 25 आणि 9 8 72, 7225. लगेचच येतं की नाही, लगेचच येतं ना. हा, तर या पद्धतीने आपल्याला ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल त्या संख्येचा वर्ग अतिशय सोप्या पद्धतीने काढता येतो. 100च्या पुढे पण 165, 195, 185, तर ते पण त्याच पद्धतीने काढायचे असतात. आता समजा हा 16 आहे, 5चा वर्ग जसाच्या तसा 16च्या पुढचा नंबर 17, ह्या दोघांचा गुणाकार केला की इथे वर्ग संख्या आपल्याला मिळते. म्हणजे कितीही मोठी संख्या असेल तर आपल्याला ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे त्याचा वर्ग आपल्याला काढता येतो. अतिशय सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने काढता येतो. ओके, समजलं.